नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घंगुर्डे. मागच्या 1, 2, 3 मे 1926 आणि त्यानंतर 6 मे असे नाशिकमध्ये फार महत्त्वाचे असे 2 कार्यक्रम झालेले आहेत. त्यातला पहिला कार्यक्रम हा गोदावरी तीरावर कथा तथागतांची या विषयावर स्वामी गोविंद देवगिरी यांचं 3 दिवस व्याख्यान झालेलं आहे. स्वामी गोविंद देवगिरी हे अयोध्येतल्या राम मंदिराचे विश्वस्त आहेत, कोषाध्यक्ष आहेत. 6 तारखेला काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये, काळाराम मंदिराच्या समोर धर्मध्वज उभारला गेला आणि तो उभारला गेला माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते. या दोन्ही कार्यक्रमामध्ये अग्रभाग घेऊन कार्यरत होते श्री राजेंद्र गायकवाड. श्री राजेंद्र गायकवाड हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप जवळचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे नातू. त्यांनी या दोन्ही कार्यक्रमांमध्ये अग्रभाग घेतला आणि हे कार्यक्रम घडवून आणले. मध्यंतरी एका ठिकाणी संभाजीनगरला गेलो असताना दादासाहेब गायकवाडांचे नातू राजेंद्र गायकवाड यांची भेट झाली आणि म्हणून मी त्यांना त्या कार्यक्रमाची माहिती घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे हे उत्तर खूप काही सांगून जातं. समाजामध्ये सौहार्द निर्माण व्हावं म्हणून कशा कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नांना हळूहळू कसं फळ येतं हे त्यांनी जे उत्तर दिलेले अत्यंत बोलकं उत्तर आहे. त्यांनी जे उत्तर दिलं ते आपण ऐकूया. अलीकडेच नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये माननीय माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाची ज्यांची मूळ कल्पना आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला ते राजेंद्रजी गायकवाड. राजेंद्रजी गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचे साथीदार, त्यांच्यासोबत काम केलेले दादा गायकवाड यांचे ते नातू आहेत. आणि ही सगळी जी धर्मध्वज स्थापन करण्याची जो कार्यक्रम झाला त्याच्यामागची सगळी शक्ती ही यांची आहे. मी त्यांना काही प्रश्न विचारतो. दादासाहेब, हा जो कार्यक्रम झाला, राजेंद्रजी, हा जो कार्यक्रम झाला, रामनाथजी आले, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? नाशिकमध्ये रामतीर्थ गोदावरी सेवा समिती म्हणून एक समिती आहे. ती गोदावरी आरती आणि गोदावरी स्वच्छता मोहीम राबवते. तर तिथले जे अध्यक्ष आहेत जयंतराव गायधनी आणि खोचे गुरुजी सचिव, खरी कल्पना ती त्यांचीच आहे, रामतीर्थ गोदावरी समितीची. तर असा कार्यक्रम व्हावा आणि त्यांना एक कल्पना सुचली का गोदावरी घाट, जिथे गोदावरी घाट म्हणतो आपण, तिथे एक आपण कथा तथागतांची इथं कार्यक्रम सुरू करावा असं त्यांना का. हा विषय जेव्हा मी ऐकला किंवा पहिली बैठक बोलवली तेव्हा 440 जो करंट लागतो, व्होल्टचा करंट, तोच. कारण राम मंदिर आणि त्याच्या शेजारी गोदावरी आणि त्या घाटावर कथा तथागतांची, हा विषयच ऐकून थोडंसं आता समाजात काही लोकांना विचारलं का असं आहे. तर ते म्हणजे तुम्ही भगवान गौतम बुद्धाचं हिंदुकरण करतात, भगवान गौतम बुद्ध असे आहे, ते तसे आहे. मी म्हटलं आपणही भगवान गौतम बुद्ध पूर्ण वाचलेलं नाही, आपण बाबासाहेबच पूर्ण वाचले नाही, तर भगवान गौतम बुद्धचं फारच पूर्ण. कार्यक्रम सुरू झाला. 1 मे बुद्ध पौर्णिमेला कथा तथागतांची नामदेव गुरु जे काळाराम मंदिराचे विश्वस्त आहे, देव म्हणून त्यांचं नाव आहे, मला नाव आठवेना, गोविंदगिरी देव हे कथा सांगणार होते. भारतातला हा पहिला प्रयोग आहे. गोविंद देवगिरी हा भारतातला पहिला प्रयोग आहे का समरसता किंवा समानता काय असते, समता काय असते काय गोदावरीवर, जिथे हिंदू धर्माचे कट्टर लोक असून तिथे भगवान गौतम बुद्ध सांगणार. समाजातील काही घटकांनी बराच विरोध केला, माझ्याकडे आले
तुम्ही ही कथा करू नये असं आम्हाला वाटतं. परंतु गोविंद देवगिरी महाराजांनी समाजाचा विरोध एका वाक्यात खोडून काढला आणि ते म्हणजे त्यांनी भगवान गौतम बुद्ध हे विज्ञानवादी कसे होते हेच सांगितलं आणि तो विरोध 0 मिनिटात मावळला. हे 1 तारखेची परिस्थिती होती. 3 तारखेला बहुजन समाज 1 आणि 2, 1 तारखेला विरोध होता. 2 आणि 3ला बौद्ध समाज फार गर्दी करून कथा तथाकथांच्या ऐकल्या, कारण कथा होतात परंतु त्या हिंदू धर्मातल्या बहुतेकांच्या होतात. भगवान गौतम बुद्धाची कथा कशी असेल आणि नेमकं काय सांगतील यासाठी उत्सुकतेपोटी आले आणि आम्ही त्यांच्यानंतर त्यांना एक 15-20 मिनटं पण दिले होते का तुम्ही गोविंदगिरी देवांना विचारू शकता का बाबा हे तुम्ही बोलले हे कसं खरं आहे का काय, पण तुम्ही ते प्रमाण घेऊन येऊन बसावं लागेल तुम्हाला का याच्यात हे कसं खोटं बोलले. पण कुठलाही त्यांनी तो हे दिला नाही. आणि 6 तारखेला धर्मध्वजाची स्थापना होती. अतिशय चांगला विषय घेऊन काळराम मंदिराचे विश्वस्त त्यांचे जे पुरोहित आहेत सुधीरदास महंत सुधीरदास फार विद्वान व्यक्ती आहे. तर त्यांनी ज्या धर्मध्वजासाठी प्रत्येक ज्ञातीचे लोक बसवले जोडपे पूजेसाठी. दिवसभराची पूजा होती. त्यात माझाही नंबर लागला. मलाही बोलवलं. भाग्य आहे तुमचं. माझं भाग्य मी समजतो. भाग्य म्हणजे काय का जे बाबासाहेबांच्या आदेशाने राम मंदिरात प्रवेश करायला राम मंदिरात प्रवेश करावा असं जेव्हा सत्याग्रह सुरू झाला आणि तो आजोबांनी केला तर तेव्हा सत्याग्रहाला म्हणजे यश आलेलं नाही. 5 वर्ष काही महिने चाललेला सत्याग्रहाला. तेव्हा वामनदादा कर्डकांचं एक गाणं होतं ते मी नेहमी म्हणतो, आठवतं मला. गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. आणि तोच काळ्या रामाचा दरवाजा सुधीरदास महंत किंवा जयंती गायधनी असतील, खुचे गुरुजी असतील, त्यांनी माझ्यासाठी पायघड्या टाकून मला मध्ये बोलवलं. याच्यासारखं परमानंद काहीच नसेल. मग मी ते आनंद म्हणजे हे स्वीकारलं. परंतु समाजाने बाबासाहेबांनी जर मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही तू त्यात रामाच्या पूजेला कसा जातो. मी त्यांना म्हटलं पूजा कशी करावी यापेक्षा पूजा होणं महत्त्वाचे असते. कोणी हात जोडून पूजा करतं, कोणी उभ्याने पूजा करतं, कोणी ध्यान होऊन पूजा करतं. भगवान गौतम बुद्धात आपण ध्यान करतोच, बरोबर का नाही. तर मी पूजेला गेल्याने ते मंदिर मोठं होणार किंवा मी लहान होणार असं काहीच होणार नाही. ते त्यांच्या ठिकाणी मी परंतु भारत आमचा एक आहे. आम्ही समतेचे पाईक आहोत. समतेत कशी निर्माण होईल तेव्हा नसेल मिळाला. आणि एक वाक्य होतं का 2006 जेव्हा कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची जन्मशताब्दी होती तेव्हा महंत सुधीरदास यांनी सभेत सांगितलं होतं. तेव्हा काळराम मंदिराच्या गेटवर एक कोनशिलेचं अनावरण होतं. त्या कोनशिलेच्या अनावरणात त्यांनी सांगितलं, मी त्याचा साक्षीदार आहे. मी त्याचा साक्षीदार असा आहे. तेव्हा ते बोलले का राजाभाऊ किंवा समाजातल्या लोकांना का तुमच्या आजोबांना माझ्या आजोबांनी जर मंदिरात घेतलं असतं तर ती चूक त्यांनी केली. आता मी करत नाही, मी तुम्हाला सन्मानानेमध्ये घेतो. पण त्यांनी जर ती केली नसती तर बाबासाहेबांनी हिंदू धर्मसुद्धा नाकारला नसता किंवा बौद्ध धर्मात गेले नसते. आज भारत हा बौद्धमय आहे किंवा आपले बाहेरचे देश म्हणतात का असे आहे बुद्धभूमी से आहे असे जे म्हणतात. म्हणजे किती कलाटणी मिळाली. म्हणजे ती चूक आणि आज सावरलेली चूक. म्हणून मी राम मंदिरात गेलो आणि अतिशय 25 जोड्या होत्या विविध जाती धर्माच्या. आम्ही 6 लोक होते. त्यात मारवाडी होते, मी होतो. परंतु कुटुंबाने फार मला त्रास दिला का तुम्ही जाऊच नाही. म्हणजे मी तर परिवाराचा नाही इथपासून त्यांनी ॲक्शन घेतली का आम्ही असंच प्रचार करू. म्हटलं तुम्ही कटलाय प्रचार करा, परंतु मी बाबासाहेबांचा दादासाहेबांचा शिलेदार आहे. मी तिथं का जातो. बाबासाहेबांनी त्यांनी म्हटलं होतं ना प्रवेश करायचा. मग त्यांनी तरी का करावं वाटलं. हिंदू धर्मात इतके आपल्यावर अन्याय होते तर त्यांनी केलाच ना, प्रयत्न केलाच ना. नाही झाला हा ठीक आहे, परंतु प्रयत्न केला. माझाही छोटासा प्रयत्न आहे का आपण ते जर 2 पावलं पुढे येतात तर आपण 2 पावलं पुढे जायला काय हरकत आहे. आणि मग एकाने विचाराने म्हणजे जातीयता किंवा मनातले भेद. मंदिर प्रवेश नाही तर मनमी प्रवेश केलेला आहे. मी हिंदू धर्मातले जे पुजारी आहेत म्हणा किंवा जे आपण त्यांना म्हणतो का तुम्ही तुमच्या भाषेत म्हणजे दलितांच्या भाषेत हे कर्मकांड करणारे किंवा यांची मक्तेदारी आहे त्यांच्या मंदिर मनात प्रवेश आहे.
आणि तो मनात प्रवेश सगळ्या यांनी करावा. मी बाबासाहेब, माझ्या रक्तातले बाबासाहेब कधीही जाणार नाही. बाबासाहेबांना मी कधीही सोडणार नाही. भगवान गौतम बुद्ध माझ्यातून जाणार नाही. कारण माझा शेवट आणि सुरुवात ही बाबासाहेब आहेच. माझ्या रक्तात बाबासाहेब आहे, माझ्या श्वासात दादासाहेब गायकवाड बाबासाहेब आहे, भगवान गौतम बुद्ध आहे. मी पूजेला गेल्याने माझ्यातून जातील हा जर काही गैरसमज असेल तर मी समाजाची माफी मागायला तयार आहे, चूक झाली म्हणून. पण चुकीचं काय केलं हे समाजाने मला सांगावं आणि समरसता आणण्यासाठी हा माझा असा छोटासा प्रयोग आहे. जय भीम, जय बुद्ध भगवान. खूप खूप धन्यवाद. एवढा चांगला आपण एक कार्यक्रम तिथे घडवलात. धर्मध्वजाची स्थापना त्या ठिकाणी माजी राष्ट्रपतींच्या हस्ते आपण घडवून आणलीत. कांबळे साहेब. आपण एक फार मोठं काम तिथे केलं. त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. हे उत्तर ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हे समरसतेचं काम किती महत्त्वाचं आहे आणि समाजामध्ये कसा सकारात्मक बदल होतो आहे. या व्हिडिओमध्ये आलेला विषय जर आपल्याला पटला असेल तर शेअर करा, लाईक करा. व्हिडिओसोबत जो कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपला अभिप्राय लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.